या बातम्या एबीपी माझावर आणि आणखी काही घडामोडी. राम मंदिरातल्या दानचोरी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते. राम मंदिरातील 1 किलो सोन्याचा रामचरितमानस ग्रंथही गायब झाल्याचा दावा करण्यात आलाय. माजी IAS अधिकारी एम लक्ष्मीनारायणन यांनी रामचरितमानस ग्रंथ दान केलेला. 55 महिने सोन्याच्या ग्रंथाची पूजा झाली, मात्र नंतर हा ग्रंथ गायब झाल्याचा दावा करण्यात आलाय. ग्रंथाची पावतीही न मिळाल्याची माहिती एम लक्ष्मीनारायणन यांनी दिली. अयोध्येतल्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी मोठी अपडेट समोर येते. राम मंदिर परिसरात तपास करून SITचं पथक लखनौला परतलं. या पथकाने शुक्रवारी मंदिर परिसरात सुमारे 5 तास तपास केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पथकाने बँकेशी संबंधित कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली आहे. तर मंदिरात दान केलेल्या गेल्या 5 वर्षांच्या हिशेबाचं SITद्वारे पुन्हा लेखापरीक्षण होणार आहे. लेखापरीक्षणात बांधकामांशी संबंधित खर्चाबाबत देणगी म्हणून मिळालेले दागिने आणि सोन्या चांदीच्या इतर वस्तूंचाही समावेश असणार आहे. तर राम मंदिराच्या दानपेटीवरून चोरीवरून आता राज्याचं राजकारण तापलंय. राम मंदिरावर दरोडा पडला